वाडा भिवंडी महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सध्या वाडा तालुक्यात ठिकठिकाणी सुरू आहे आणि अशातच ठिकठिकाणी विद्युत वाहिनींचे इंडस्ट्रीज एसटी लाईन नव्याने उभारली आहे। मात्र मंगळवारी रात्री मुसळधार पावसात ही वाडा तालुक्यातील वडवली येथे कोसळली व यात जवळपास 5 पोल आडवे पडले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही वाहनांचे व ग्रामपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे। सदर महामार्ग लगतच या विद्युत वाहिनींच्या पोल उभारण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे। पूर्ण काँक्रीट न भरता खाली दगड टाकून आणि त्यावर थोडासा दिखाव्यापुरती काँक्रीटचा भराव टाकून मोठ्या प्रमाणात उंचीचे पोल उभे ठाकले होते। ते अगदी पहिल्या पावसाच्या जोरातच कोसळले। यामुळे या महामार्गावर शेकडोच्या संख्येने उभारलेले पोल वादळी वाऱ्याच्या तडाख्यात आलेल्या पावसामुळे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या ठिकाणी हे पोल कोसळले तिथे शाळेचा जाणारा रस्ता देखील आहे। शाळेच्या वेळेत अशी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? याआधी उभारलेले पोल हे रस्त्यापासून काही अंतरावर आहेत, मात्र नव्याने उभारलेले हे पोल रस्त्याला लागूनच असल्याने अपघात झाल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे। अनेक ठिकाणी हे पोल भरणी केलेल्या ठिकाणीच उभारलेले आहेत। या संपूर्ण उभारलेल्या विद्युत वाहिनींच्या पोलाची तपासणी करणे गरजेचे बनले आहे। या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदारावर ठपका ठेवत व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे। आधीच येथील नागरिक तासनतास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त आहेत। त्यातच आता या विद्युत वाहिनीचे पोल कोसळल्याने त्याचा परिणाम इतर विद्युत वाहिनींवर झाला आहे, ज्यामुळे विद्युत पुरवठा अनेक भागांमध्ये 12 तासापेक्षा अधिक वेळापासून खंडित झाला आहे। खरं म्हणजे वाडा भिवंडी महामार्ग लगत नव्याने उभारण्यात आलेली ही विद्युत वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसाच्या पहिल्याच तडाख्यात वडवली गावाला मिळणाऱ्या विद्युत वाहिनीवर कोसळले, ज्यामुळे परिसरातील बत्ती गुल झाली व नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली। आणि याच गैरसोयीपासून त्रस्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी काय सांगितले पहा। काय करणार आहे? हा शाळेचा रस्ता आहे का? अच्छा, ही लाईन पडलेली, हा इथं एक या पण गाडी होतं पण पडलेला पोल ह्याच्यात काय दाखवा ह्यो शाळेचा रस्ता आणि याच्यामध्ये काय दगडी निस्त्या टाकलेला, त्याच्यात सिरमीट तरी आहे का? काही नाही, सिरमीट नाही, काय नाही, निस्ता टाकून ठेवलं। ही पूर्ण लाईन अख्खी अशी तुटणार आहे। खड्डा करायचं आहे काय शाळेचा रस्ता पण आता बंद झाला, आता रस्ता बंद झाला। याच्यामध्ये काय टाकलेलं आहे? हे डोपा खड्ड्यामध्ये एवढे लांब 20 फुटाचे खांब येतील का आतमध्ये? ना दगडी नाही, काय नाही, त्याच्यावर वटन गिरी टाकलाय, वरचेवर खांब लावलाय, काहीच नाही, आरसीसी भरलेलंच नाही। ना खांब पण अर्धा पुडला आहे दिसता, डोफा 3 फूट, कमीत कमी 4 फूट आतमध्ये पाहिजे खांब। फक्त दगडी टाकून या ठिकाणी केलेलं आहे। आपण पाहू शकता वडवली हे जे गाव आहे वाडा भिवंडी महामार्गालगत आणि वाडा तालुक्यातील हे गाव असून या ठिकाणी नवीन लाईन ज्या टाकलेल्या आहेत या महामार्गाच्या लगत या ज्या लाईनी आहेत या विद्युत लाईनींना ज्या ठेकेदाराने हे काम केलं आहे त्या ठेकेदाराचं निकृष्ट दर्जाचं काम आपण पाहू शकता। ज्या ठिकाणी खांब उरले जातात तिथे केवळ खाली दगडी टाकून आणि वरती किमान 1 फुटा एवढाच फक्त काँक्रीट माल टाकलेला आहे आणि खालची जागा ही पूर्णपणे नरम आहे, त्याच्यामुळे भराव जागा आहे, भरावरच केलाय ही भरावाची जागा असं ग्रामस्थांचा आरोप आहे। आणि असे एकूण 4 ते 5 खांब कोसळलेले आहेत आणि मोठी दुर्घटना होता राहिली। सुदैवाने या परिसरामध्ये इथे शाळा आहे, विद्यार्थी छोटे शिक्षण घेतात आणि या परिस्थितीत इथे एखादी दुर्घटना घडली असती याला जबाबदार कोण राहिला असता? या संपूर्ण महामार्गावर जे खांब टाकलेले आहेत ते आपण पाहू शकता, पुढे काही खांब देखील वाकलेले आहेत आणि हे सर्वच काम ज्या ठेकेदाराने अशा पद्धतीने केलं त्याची चौकशीची मागणी स्थानिकांकडून ग्रामस्थांकडून होत आहे। आपण पाहू शकता हे खांब आधीच आम्ही याबद्दल काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की या महामार्गालगत
जे जुने खांब आहेत ते काही अंतर सोडून आहेत, मात्र जे नवीन खांब टाकलेले आहेत हे नवीन खांब अगदी या गटारीच्या रोडच्या गटारीला लागून उभे केलेले आहेत आणि हे जे गटारीला लागून उभे केलेले जे पोल आहेत त्याचं काम हे भरावाचं आपण पाहू शकता कशा प्रकारे केलेलं आहे. आज खूप मोठी दुर्घटना घडली, याच्यामुळे लाईटसुद्धा खंडित झालेली आहे. आता ही लाईट कधी येते याचा मोठं नुकसान जे आहे या परिसरात कारखानदार असतील किंवा दुकानदार असतील, व्यापारी असतील, यांचं जो नुकसान होणार याला जबाबदार कोण असणार आहे. या ठेकेदारांमुळे अशा हलगर्जीपणाच्या कामामुळे जे मोठे नुकसानात सोसावे लागत आहे. इथले ग्रामस्थ या ठिकाणी आरोप करत आहेत की या ठिकाणी जे पोल उभे केलेत ते भरणी केलेल्या जागेमध्ये पोल उभे केलेले आहेत आणि कॉन्क्रीटचा माल देखील पूर्णपणे भरलेला नाही.